नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज आपण वडापाव रेसिपी पाहणार आहे आणि तीही चुलीवर बनवणार आहे। सर्वात प्रथम आपण येथे बटाटे उकडून घेणार आहोत। एक 15 ते 20 मिनिटांमध्ये बटाटे छान चुलीवर उकडून निघतात। त्याची साल काढून घ्यायची आहे आणि हे बटाटे थंड व्हायला ठेवून द्यायचे आहे। तोपर्यंत वड्यांसाठी लागणारे जे वाटण आहे ते काढून घेणार आहोत। मिरची, लसूण आणि मीठ हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर, बेसन पीठ टाकून त्यामध्ये थोडेसे मीठ टाकून घ्यायचे आहे आणि पीठ घालून घ्यायचे आहे। त्याच कढईमध्ये तेल टाकून कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा हे सर्व घटक आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। मिक्सरमध्ये बारीक तयार केलेले वाटण आहे ते वाटणही यामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे। सुट्ट्या असल्या की घरामध्ये सर्वजण एकत्र येतात आणि वेगवेगळे पदार्थ बनवण्याची त्यावेळेस मजा काही वेगळीच असते। वाटण आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे। हिरवी मिरची, लसूण, जिरे हे वाटण आपण वड्यांसाठी तयार केले होते तेही आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। थोडीशी हळदी पावडर, हे मिश्रण सतत हलवत राहायचे आहे। तयार केलेले वाटण आता आपल्याला स्मॅश केलेले जे बटाटे आहे ते बटाट्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून वडे तयार करून घ्यायचे आहे। दुसरीकडे आपले तेलही छान तापलेले आहे। आता हे पहा, अशा पद्धतीने हे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून तयार केलेल्या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये हे टाकून घेतलेले आहे। तेलाला छान ताव आलेला आहे। एक एक करून हे वडे आपल्याला आता तळून घ्यायचे आहे। चुलीवर कोणताही स्वयंपाक बनवा तो स्वादिष्टच लागतो आणि पटकन होतो। हे पहा, वडे आपण एक एक करून अशा पद्धतीने तळून घेतलेले आहे। जाळही कमी आहे, कमी जाळावरतीच आपण हे वडे भाजलेले आहे आणि चुलीवर बनवल्यामुळे इतके स्वादिष्ट झाले आहे की पटपट संपतात। ते एकदम मस्त असे आपले इथे वडे तयार होतात। बाहेरून आपण पाव विकत आणलेले आहे आणि स्वस्तात मस्त असे भरपूर वडे इथे तयार झालेले आहे। सर्वजण आता या वड्यावरती ताव मारणार आहे। यासोबत मस्त हिरवीगार कोवळ्या कोवळ्या मिरच्याही आम्ही तळलेल्या आहे आणि या वड्यांचा आस्वाद आज आम्ही घेत आहोत। थँक्यू।